वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आज सर्व महिला इथे एकत्र जमले आहात आणि आरोग्यविषयक काहीतरी ऐकण्याची इच्छा मनामध्ये बाळगून आपण एकत्र आलात। याकरता एक तर सर्वांचं अभिनंदन। एवढी माणसं एकत्र येऊन अनेक गोष्टी करता येतात। स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांनी अतिशय दुर्लक्षित ठेवलेला विषय म्हणजे स्वतःचं आरोग्य। स्वतःच कुटुंबाचं असेल, मुलांचं असेल, नवऱ्याचं असेल, अन्य कुटुंबियांचं असेल, ती स्त्री या बाकी मंडळींचं आरोग्य यासाठी नक्की वेळ काढते, तिचं सगळं तन मन धनाने देते, फक्त स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते। तर या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही स्वतःच्या आरोग्याविषयी काही जाणून घेण्यासाठी म्हणून उत्सुकतेने इथे जमले आहात आणि चांगल्या संख्येने जमले आहात। त्याच्यासाठी तुम्हा सर्वांचं कौतुक, अभिनंदन आणि सर्व काही। स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्या। हा कार्यक्रम दापोलीतल्या दापोलीमध्ये बहुतांशी स्त्रिया यातल्या चेहरे किंवा प्रत्यक्ष व्यक्ती या माझ्या ओळखीच्या आहेत, त्यामुळे मला फरक असं काही वाटत नाही। आपलीच माणसं आहेत, आपलीच पेशंट आहेत, ओळखीची मंडळी आहेत। तर यांच्याशी आपण एक संवाद साधूया। या स्वरूपातला आपण आज विषय मांडणी करू, जेणेकरून कंटाळा येणार नाही, काहीतरी अधिक जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकू। कारण काही केवळ लेक्चर देण्यासाठी म्हणून मी नुसतं व्याख्यान देण्यासाठी आणि माझं पांडित्य प्रदर्शन करण्यासाठी आलेला नाही। ती त्याची ठिकाणं निराळी असतात। वैद्यकीय सेमिनार, वेबिनार, काही शास्त्रीय चर्चा, याच्यामध्ये आपण किती फार शहाणे आहोत हे सांगावं लागतं। आपल्याला इथे अशी स्थिती नाही। तुम्हाला समजेल अशा सोप्या साध्या भाषेमध्ये मला आरोग्य आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन, रजोनिवृत्ती म्हणजे पाळी जाण्याच्या आसपासचा काळ, पेरिमेनोपॉझल पिरियड, पाळी गेल्यानंतरचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये स्त्रियांचं एकंदर आरोग्य कसं चांगलं राखता येईल, त्यामध्ये विविध चॅलेंजेस, विविध अडचणी, आरोग्य समस्या शारीरिक आणि मानसिक या त्याला सामोरं जावं लागतं स्त्रियांना, आणि तो अतिशय दुर्लक्षित भाग आहे। आणि दुर्दैवाने मी असं सांगू इच्छितो की हा विषय भारतामध्ये अधिक दुर्लक्षित आहे। या विषयामध्ये मी जेव्हा काम करायला लागलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मी विविध देशांमध्ये, काय अमेरिका, इंग्लंड, युरोपियन देश, यांच्यामध्ये या मेनोपॉजवर काय काम चालू आहे यावरती भरपूर काही वाचन, विविध व्हिडिओ पाहणे, विविध डॉक्टर्सची व्याख्यानं ऐकणे, असं काम केलं। त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की त्या देशांमध्ये या मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती या संबंधी म्हणजे पाळीच्या या प्रकारच्या काळातल्या समस्या या संबंधी विविध असोसिएशन्स आणि अशा जशी अमेरिकन डायबेटिक असोसिएशन असते मोठी, तशी ह्या मेनोपॉज असोसिएशन सुद्धा आहेत। त्यांच्या वेगळ्या वेगळ्या संस्था या सगळ्या विषयी खूप मोठं काम करतात। परदेशामध्ये वेगळ्या वेगळ्या टीम असतात। एवढं फार सुंदर काम तिकडे चालू आहे। आणि आपल्याकडे अजून हे नेमकं काय असतं हे सांगण्यापासून सुरुवात आहे। तेव्हा मला या विषयाची अशी गरज लक्षात आली की या दुर्लक्षित विषयामध्ये आपण त्याला स्पर्श करू, कारण अजून लोकांना, स्त्रियांना हे माहितीच नाही। अनेक सुशिक्षित, चांगल्या व्यवस्थित
इंजिनियर वगैरे असलेल्या वर्किंग वुमन प्रोफेशनल्स यांनाही अनेक लक्षणं 40, 42, 45 वय आल्यानंतर ती लक्षणं जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये मेनोपॉज ही गोष्ट पेरिमेनोपॉज नसते. त्या अनेक वेळा कुठल्या तरी सायकियाट्रिस्टकडे त्या अँझायटीसाठी, पल्पिटेशनसाठी, झोप लागत नाही म्हणून, अनेक मानसिक तक्रारींसाठी, चिडचिड होत असते, त्यांची काम करत असतात ना काहीतरी नोकरी वगैरे, तर या गोष्टींसाठी सायकियाट्रिस्टकडे किंवा तत्संबंधी काही औषधं गोळ्या खात असतात. झोप लागत नाही म्हणून त्यातल्या गोळ्या खात असतात. प्रत्यक्षात त्यांच्या डोक्यामध्ये मेनोपॉज हा विषय नसतो. म्हणून हे झालं फक्त मानसिक तक्रारीविषयी, पण शारीरिक अनेक लक्षणं आहेत. आपण एक एक त्यांचा उलगडा करणार आहोत. त्याच्यासाठीच मी तुमच्या हातात एक एक पेपर दिलाय. आता मला थोडस इथे आलेल्या स्त्रियांची वय लक्षात घेता, अनेक मुली सुद्धा इथे आलेल्या आहेत ज्यांची वय काय 16, 18, 20 अशी असतील, तर त्या सुद्धा मुलींना लक्षात घेऊन आणि 40, 42, 45 अशा वयोगटातल्या स्त्रियांना सुद्धा लक्षात घेऊन आणि अधिक 50च्या वर 50, 55, 60 अशा तीनही वयोगटातल्या अशा स्त्रियांचं आरोग्य लक्षात घेऊन एक एक टप्प्याने मला तुमच्या समोर विषय मांडायचा आहे. बोलूया. जरा व्हिडिओ पॉज कर. आमच्या आईला डायबिटीज झाला तेव्हा तिचं वय काय 45 वगैरे असेल. आणि डायबिटीज झाला तर काय कोणावरही होतो. हल्ली काय डायबिटीज होणं काही विशेष गोष्ट नाही. घरोघर एक एक माणूस सापडेल डायबिटीज. आणि विविध डायबिटीजचे त्रास, कधी कॉम्प्लिकेशन्स असं चालू आणि डॉक्टरांची औषधं चालू. एक एक गोळ्या मध्ये शुगर कंट्रोल येत नाही म्हणून अजून गोळ्यांचा डोस वाढवणे. मग काही काळ 4-5 वर्ष गेली, त्याच्यामध्ये मग इन्सुलिन लागलं. असं सगळं आणि त्या डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स असं करत करत मी आपला डॉक्टर होऊन आलो, MD ला गेलो, नंतर प्रॅक्टिसला लागलो. तर हिची काही कधी काळजी संपली नाही. आधी मेडिकलला गेलो तेव्हा हा मुलगा डॉक्टर होऊन म्हणजे नीट परत घरी कोर्स पूर्ण करून परत येईल की नाही याची चिंता कशा कशाची असू शकते बायकांना. तुम्ही हे स्वतः अनुभवू शकता. तर मुलगा कोर्स पूर्ण करून येईल की नाही याची काय, मेडिकलची फी पूर्ण भरून होईल की नाही, अर्धवट कोर्स सोडून आला तर आपली किती नाटक होईल, इथपासून तिच्या मनामध्ये सगळी कायम तिच्या चिंता. आणि या चिंतेने तिला खाल्लं. हा डायबिटीस कशाने झाला? चिंतेने झाला. बरं, मुलगा डॉक्टर होऊन आला, मग आता ती चिंता झाला पाहिजे की नाही, मग आता प्रॅक्टिस चालेल की नाही याची चिंता. मग प्रॅक्टिस चालायला लागली, पेशंट यायला लागले, लग्न होईल की नाही, म्हणजे खेडेगावामध्ये राहणारा मुलगा ना, याचं लग्न होईल की नाही याची चिंता. एकंदर काय, तर स्त्रियांच्या कुठल्याही समोरच्या पुढच्या गोष्टीची चिंता करण्याची प्रक्रिया स्वभावातून काही जात नाही. आणि हे तिच्या मूळ स्वभावाला हे अगदी नैसर्गिक आहे. फक्त झालं काय, हा तिचा जो कालावधी आहे, हा मेनोपॉज किंवा पेरिमेनोपॉजल काळ, याच्यामध्ये या चिंतांनी भयानक स्वरूप घेतलं. एखाद्या गोष्टीची समजा काळजी वाटली एवढीशी, ठीक आहे, पण समजा राईचा डोंगर झाला त्याच गोष्टीचा, दोरीचा साप वाढायला लागला तर काय होईल? असं जर समजा त्या स्त्रीला आहेत त्याच गोष्टी जर त्या चिंतेच्या चौपट अनेक पटीने जर भासवायला लागल्या तर त्याचा शरीरावरती कुठेतरी परिणाम होणार की नाही? तो परिणाम तिला भोगत तिचा डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स, विविध आजारपण, हे सगळं करत नंतरला तर वय थोडं वाढल्यानंतर विविध कॉम्प्लिकेशन्स मध्ये मी घरामध्ये डॉक्टर असून
तिला जे जे काय लागेल ते आम्ही करत होतो की औषध योजना, आवश्यक ते स्पेशलिस्ट, ICU, आवश्यक ते ऑपरेशन सगळं करत होतो. पण तेव्हा यातली अनेक लक्षणं किंवा हे सगळे त्रास भले डायबिटीसचे म्हणून आता लेबल लागलेलं असेल, पण हे मूळ सगळे त्रास चिंतेतून निर्माण झालेल्या किंवा पाळी जाण्याच्या कालावधीमध्ये पेरिमेनोपॉझल सिम्पटम्स मधून निर्माण झालेल्या दुष्टचक्रातून निर्माण झालेले आहेत, ज्याचं गांभीर्य मला सुद्धा नव्हतं. आणि हे मी खूप प्रांजळपणे प्रत्येक व्याख्यानामध्ये, मी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये प्रत्यक्ष कबूल करून सगळा कार्यक्रम का सांगतो, तर ज्या घरामध्ये एक डॉक्टर आहे त्या घरामधल्या स्त्रीची एखाद्या विषयातली अशी जर अवेअरनेस नसल्यामुळे, जर समजा हे त्रास खोलवर समजून न घेण्यामुळे त्रास होत असतील, तर ज्या स्त्रियांच्या घरी डॉक्टर नाही, याचा अवेअरनेस नाही, मेनोपॉज संबंधी काही माहिती नाही, त्या घरातल्या स्त्रियांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागत असेल. आणि ही मी डॉक्टर आहे म्हणून माझ्या घरातली गोष्ट नाहीये, तर या पुस्तकाच्या, मराठी पुस्तकाच्या किंवा इंग्लिश पुस्तकाच्या ज्या ज्यांनी प्रस्तावना आणि सगळं खूप बारकाव्याने लिहिलं, त्यांनी हा विषय खूप बारकाव्याने सांगितला की मी स्वतः या सगळ्या त्रासातून जाऊन आलेली असून आता माझं वय झालं पुढे. त्या खूप प्रसिद्ध लेखिका आणि असे सगळे आहेत, उच्च शिक्षित आहेत, पण म्हणाले माझ्या घरामध्ये डॉक्टर असून सुद्धा कधी याविषयी आम्ही चर्चा किंवा बोलाचा याविषयी अवेअरनेस नसल्यामुळे आम्ही काही चिंतन केलं नाही. तर तू या विषयामध्ये प्रयत्न करतोय स्त्रियांपर्यंत पोहोचण्याचा, हा अतिशय स्तुत्य आहे. तर हे डॉक्टर असलेल्या घरामध्ये डॉक्टर असलेल्या माणसांची किंवा स्त्रियांची सुद्धा ही स्थिती आहे. तर समाजामध्ये गावोगावी या विषयातला मेनोपॉज मधला एम, रजोनिवृत्ती मधला र सुद्धा माहिती असलेल्या नसलेल्या अशा स्त्रिया गावोगावी आहेत. आणि गंमत म्हणजे तुम्ही आता दापोलीतल्या सुशिक्षित अशा सगळ्या घरांमधल्या अशा स्त्रिया असल्यामुळे YouTube, TV, काय रेडिओ या माध्यमांच्या मदतीतून काय ना काहीतरी तुम्हाला माहिती असेल. पण विविध गावांमधून फिरत असताना अनेक लक्षणं, यातली जी पुढे मी सांगणार आहे ती लक्षणं, स्त्रियांनी असं सांगितलेलं आहे की मला ही लक्षणं निर्माण होतात आणि बहुतेक माझ्यावर कुणीतरी जादू टोना आणि करणीच केली, बहुतेक काळी जादू. आणि त्याच्यामध्ये त्या स्त्रियांची फसवणूक सुद्धा झालेली आहे की ही लक्षणं तर मेनोपॉज संबंधी आहे, पण प्रत्यक्षात तिला ते काही माहिती नसल्यामुळे आणि त्या डॉक्टर पर्यंत कुठल्या त्या पोहोचू शकल्यामुळे न पोहोचू शकल्यामुळे अशा स्त्रियांची ती लक्षणं बरी करण्यासाठी देव भगत आणि काय काय असतं ना, काळी जादू, त्यातलं सगळं करण्यामध्ये पैसे हजारो रुपये खर्च करून बसतात. म्हणजे ज्या वेळेला मी हे सगळे असे प्रयत्न करायला लागलो तेव्हा याचं गांभीर्य आणि महत्व मलाच नव्याने उमगायला लागलं की आपण हे सगळं जे काय बोलतोय, सांगतोय, करतोय. तर असं समजा की तुमचा डॉक्टर भाऊ तुम्हाला सांगण्यासाठी आलाय, तुमचा डॉक्टर मुलगा तुम्हाला सांगण्यासाठी आलाय. या भावनेने सगळं ऐका, कारण सर्व स्त्रिया आहात. मी एक पुरुष डॉक्टर आहे. ज्या ज्या वेळेला काही वाड्यांवरती, काही आडगावांमध्ये जेव्हा पाळी संबंधी विषय सांगण्यासाठी जायचं असतं तेव्हा मी बाबा माझ्या आपल्या बायकोला घेऊन जातो. पहिलं सगळं प्रास्ताविक, सगळे लक्षणं, पाळी संबंधी सगळी माहिती माझी बायको देते. पहिली 15-20 मिनिटं, अर्धा तास त्याची खूप सुंदर साथ आहे. तर ही सगळं छान पहिल्यांदा त्याचं वर्णन करून मग मी त्यातल्या आयुर्वेदाच्या विषयाला मांडणीला सुरुवात करतो. त्यामुळे माझं काम त्या गावांमध्ये ते विषय मांडण्यासाठी सोपं जातं. आज तुम्ही ज्या संख्येने उपस्थित आहात अशी प्रत्येक वेळेला संख्या उपस्थिती नसते.
युट्यूबवरती आहे ते रेकॉर्डिंग चालू आहे. तर एका गावामध्ये मी व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. एका शिक्षिकेने खूप प्रयत्न करून 50-100 घरांपर्यंत निमंत्रण पोहोचवलं, माहिती निरोप सगळा दिला, कारण तिला त्याचं महत्व कळलं होतं या पाळी संबंधी सगळं माहिती, आरोग्य संबंधी माहिती घेण्यासाठी. आणि प्रत्यक्षात आमच्या समोर 5-6 स्त्रिया आल्या होत्या फक्त, आणि केवळ संकोचा पायी पाळी संबंधी काही विषय असा कसा काही बोलायचा असं म्हणून, आणि त्यात सुद्धा पुरुष डॉक्टर कडून ते सगळं ऐकून घ्यायचं या संकोचा पायी 4-5 स्त्रिया समोर आल्या होत्या. त्यामुळे आता समोर एवढ्या संख्येने स्त्रिया असणे म्हणजे आमच्यासाठी फारच सुंदर गोष्ट आहे. त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक संख्येने उपस्थिती असल्याबद्दल. हा विषय मांडायचा तर कोरडेपणे मांडून नक्कीच चालणार नाही. स्त्री आरोग्य, शरीरामध्ये आपल्या शिव आणि शक्ती या दोन अखंड नांदत असतात. शिव आणि शक्ती, आणि त्याचा स्त्री आणि पुरुष याच्याशी काही मात्र संबंध नाहीये, समजून घ्या. शरीरामध्ये आपल्या काही कणखर तत्व, जसं की ताकदीने एखादा विषय मजबूतीने मांडायचा असेल, चांगली योग्य बाजू आहे, परखडपणे मांडायची, आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करायचंय, बाहेर जाऊन काही काम करायचंय, पैसा मिळवायचा आहे, या सर्व गोष्टी या मस्क्युलाइन म्हणजे पुरुष तत्व, शिव तत्व याच्या अंडर येतात. बाहेर जाऊन नोकरी करणे, पैसे कमवणे, कुटुंबाचं यातलं पालन पोषण करणे. आणि जे स्त्री तत्व आहे मस्क्युलाइन, फेमिनाइन जे नेचर, ते कसं आहे, मुलाबाळांचं संगोपन करणे. आणि हे अगदी आदिम काळापासून आहे. मुलाबाळांचं संगोपन करणे, एक सेफ्टी आणि सिक्युरिटी हे आवश्यक गोष्ट, कुटुंबाचं आणि स्वतःच परिपालन पोषण करणे, हे फेमिनाइन कॅरेक्टर्स आहेत. नाजूकपणा, मार्दव, सौंदर्याची जपणूक वगैरे वगैरे वगैरे. आता या गोष्टी फेमिनाइन आणि मस्क्युलाइन, शिवतत्व आणि शक्तितत्व हे प्रत्येक स्त्री पुरुषाच्या आतमध्ये असतं. म्हणून आपल्याकडे अर्धनारी नटेश्वर असं एक शंकराचं स्वरूप आहे, ते आपण ध्यानात घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळेला स्त्रीनी असं केवळ नाजूक आणि घरातल्या घरात सगळं चूल आणि मूल करणे, असं काही फक्त फेमिनिन कॅरेक्टर सांभाळून ठेवणे याच्यात स्त्री नाहीये. एखाद्या स्त्रीला कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी खंबीरपणे उभं राहून आर्थिक बाजू सांभाळावी लागते, नोकरी करावी लागते, तेवढ्याच सक्षमतेने घराचं पालन पोषणही करावं लागतं. दोन्ही गोष्टी काही काही वेळेला स्त्रीला खंबीरपणे करायला लागतात. तेव्हा तिला आम्ही नुसती बाई आहे म्हणून रडत बसून चालत नाही. अशा अनेक घरांमध्ये अवस्था असतात. तसं पुरुषांच्या बाबतीत पण आहे. बायको नोकरी करायला जाते आणि पुरुष घरी बसलाय, तर त्याला मुलाबाळांचं करणं आणि जेवणखात करणं किंवा घरातल्या बेसिक गोष्टी करणं ह्या आवश्यक आहे. तर त्याला काही स्त्रीत्वातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आत्मसात करून घेणं आवश्यक असतं. तर याचा प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठेतरी समतोल साधणे ही गोष्ट प्रत्येकाला आवश्यक असते. आणि हा समतोल हा प्रत्येकाने कसा साधायचा याच्यासाठी म्हणून या गोष्टी आम्हाला शिकवाव्या लागतात. प्रत्येक व्यक्तीला आपली काही ड्युटीज, काही कर्तव्य आहेत. एक मातृधर्म आहे तुमचा, आईचा धर्म. एक पितृधर्म आहे, वडिलांचा धर्म. मुलं असतील त्यांचा धर्म आहे चांगला अभ्यास करणे, मार्क मिळवणे. विद्यार्थ्याचा तो धर्म. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा असं काहीतरी स्वभाव, धर्म, कर्तव्यही असतात आणि ही प्रत्येकाला पालन करावी लागतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्राप्त करण्याची गोष्ट एक झाली धर्म,
मगाशी मी सांगितलं असं पितृधर्म, मातृधर्म, विद्यार्थी धर्म, असं अशा अर्थाने धर्म. दुसरं आहे, हे सगळं चालवण्यासाठी पैसा मिळवावा लागतो. अर्थ, हे सगळे मी पुरुषार्थ सांगतोय तुम्हाला. आणि पुरुषार्थ म्हणजे फक्त पुरुषांनी प्राप्त करण्याचे नाही, स्त्री आणि पुरुष सगळ्यांनी धर्माने वागावं लागतं, आपापली कर्तव्य बजावावी लागतात, पैसे मिळवावे लागतात. काम, काम याचा अर्थ डिझायर, काहीतरी गोष्ट प्राप्त करायची. दागिने हवेत, कपडे हवेत, गाडी बंगला हवा, या अर्थाने सुद्धा काम. काही शिक्षण प्राप्त करायचं, डिग्री प्राप्त करायची, हाही कामच. तर काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा, अशा अर्थाने, केवळ शारीरिक सुख अशा अर्थाने काम नाही. ते तर निराळी गोष्ट झाली, आवश्यकच गोष्ट आहे ती. पण कोणतीही गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा, मग ती स्त्री किंवा पुरुष, गरीब असो किंवा श्रीमंत असो, सगळ्यांना काही ना काहीतरी प्राप्त करण्याची, निदान आजचं संध्याकाळचं तिथं उद्याचं अन्न प्राप्त करण्याची सुद्धा इच्छा असायला पाहिजे ना, नाही तर सगळे फकीर होती. म्हणजे ही इच्छा, काम. आणि तिसरी म्हणजे मोक्ष, त्याविषयी आपण आता फार बोलू नये, आपला वेळ जाईल त्याच्यामध्ये, पण तोही गरजेचा असतो. तसे 4 पुरुषार्थ प्रत्येक व्यक्तीला, स्त्री आणि पुरुषाला प्राप्त करण्यासाठी आवश्यक असतात आणि प्रत्येक जण त्याच्यासाठी धडपड करत असतो, आपल्याला कळत किंवा नकळत. आणि या 4 प्राप्त करण्याच्या गोष्टींच्या पलीकडे जगात दुसरं काहीही नाही. कोणतीही गोष्ट या 4 गोष्टींमध्ये सामावली जाते. पण हे प्राप्त करायचं असेल तर आरोग्य चांगलं लागतं. ते आरोग्य जर समजा आपलं बिघडलेलं असेल तर यातल्या 4 गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, एखादी स्त्री बँकेत किंवा काय विद्यापीठ म्हणून विद्यापीठात नोकरीला जाते, मग ती मोलमजुरी करणारी असू दे, नाही तर ऑफिसमध्ये जाणारी असू दे, फणफणून ताप भरला, जुलाब झाले, उलट्या झाल्या, जाऊ शकणार आहे कामाला? नाही. उदाहरण म्हणून सांगतोय की आरोग्य बिघडलं, कामावर जाणं शक्य नाही. काय काय ज्या गोष्टी अनेक करण्याच्या असतात ते शक्य नाही. म्हणजे आरोग्य ही पहिली आवश्यक गोष्ट आहे त्यातली कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी. समजा मी तुमच्याकडे आता इथे व्याख्यान देण्यासाठी आलोय आणि आजारी पडून जरी राहिलो तर तेवढ्या माणसांचं कळमं नाही होईल. म्हणजे आरोग्य महत्वाचं आहे की नाही? प्रत्येक गोष्टीसाठी आपलं पहिलं आरोग्य कसं आहे. एखाद्या खेळाडूच्या दृष्टीने विचार करून बघा, त्या खेळाडूला जेव्हा जखम होते किंवा दुखापत होते तेव्हा त्याला त्या मॅच मधून बाहेर पडून जावं लागतं, बसून राहतो घरी बिचारा. आरोग्य बिघडलं, भले त्याची मोडतोड झाल्यामुळे असेल, दुखापत झाल्यामुळे असेल किंवा काही कारण, तर म्हणजे आरोग्याचं महत्व आहे की नाही. एखादा विद्यार्थी आहे, परीक्षेला जायचंय आणि परीक्षेच्या काळात हमखास मुलं आजारी पडतात. हे अगदी कॉमन गोष्ट सगळ्यांच्या घरी असते. कुणाचं तोंडच येते, कुणाचं पित्त होते, कुणाचं डोकं दुखते, चालू असतं. अनेक वेळा नाटक असतं पोटात दुखते म्हणून. पण म्हणजे आरोग्य शेवटी महत्वाची गोष्ट असते. विद्यार्थी दशा असो नाहीतर गृहिणी असो. तर आता मला जरा याच्यामध्ये बारकाव्याने शिरायचं. तर यामध्ये आपल्या घराचा एक महत्वाचा जो कणा आहे ना, तो कणा म्हणजे आपल्या घरातली आई आहे किंवा घरातली मुख्य स्त्री आहे, की जी सगळ्यांना जेवण खाणं याची व्यवस्था पहिली मम्ममची करते. नवऱ्याचा सांभाळे, मुलाबाळांचा सांभाळे, आलं गेलं आहे वगैरे वगैरे. घरातली अन्य माणसं समजा कोणी ताप आला, डोकं दुखायला लागलं, झोपून राहिले, काही फारसं अडत नाही. नवरा समजा एक दिवस कामाला नाही जाणार, सुट्टी घेईल. या मुख्य बाईला जर समजा काही बिघाड निर्माण झाला, उलट्या होत आहेत, ताप येतोय, काय अन्य प्रकारांनी ग्रस्त झाली, की ह्या घराचा जो मूळ पाठीचा कणा आहे ना तो कोलमडतो. आणि घरातली एक ही महत्वाची बाई आजारी पडली की अख्खं घर आजारी पडतं. प्रत्येक आम्ही आपापल्या बालपणाचा आणि आपली आई आजारी पडलेली असताना घराची काय वातावरण होते ही एकदा अनुभवा. कुणाच्या घरी 1-2 दिवसापुरेसा आजारपण असेल आणि कुणाच्या घरी 4-6 महिन्याचं मोठं सुद्धा आजारपण असेल, तर ती अवस्था फक्त इमॅजिन करून बघा की
त्या आजारपणामुळे, आरोग्य बिघडल्यामुळे घराचे हाल होतात. मुलं शाळेत जाणारी असतात, त्यांना डब्यांचे हाल होतात. त्याचं वर्णन नाही, मी नाही त्या हालांचं वर्णन नाही करत बसत. त्या स्त्रीच्या आरोग्य संबंधीचं कारण मला वर्णन बारकाईने करायचं. म्हणजे महत्व आरोग्याला देणं आवश्यक आहे. आणि या घराच्या मूळ कण्याचं आरोग्य चांगलं असणं, म्हणजे या मूळ घरातल्या स्त्रीचं, म्हणजे तुम्हा स्वतःचं, की घराचं आरोग्य चांगलं राहणार आहे. परिणामी गावाचं, देशाचं, सगळ्याचं आरोग्य चांगलं राहणार. मूळ स्त्री ही कणखर, सक्षम, आरोग्यशाली असणं, आई मजबूत असणं, आरोग्यशाली संपन्न असणं गरजेचं आहे. आता थोडस आपण मागे जाऊया. 12व्या वर्षापर्यंत मुलगा काय आणि मुलगी काय, दोघे जण सारखेच. मेडिकल शास्त्राच्या दृष्टीने, हॉर्मोन्सच्या दृष्टीने सगळं सारखंच. पाळी जेव्हा सुरू व्हायला लागते, मुलीच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागतात ना, तेव्हा तिच्यामध्ये जे स्त्रीत्वाचे जे काही गुणधर्म त्यामध्ये अधिक यायला लागतात, तेव्हा ती पाळी सुरू झाली की मग सगळं गणित वेगळं बदलायला लागतं. हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, दर महिन्याला येणारी पाळी, त्याच्यामध्ये त्या मुलीचं आरोग्य चांगलं राखण्यापासून या रजोनिवृत्तीचा प्रवास जरी मी मेनोपॉझल पिरियड 40, 45, 50 या वयातल्या स्त्रियांविषयी बोलत असलो तरी नुसतं या वयातल्या स्त्रियांविषयी बोलून भागणार नाही. या सगळ्याची जी काही पूर्वपीठिका, बॅकग्राऊंड जी तयार होते ती पाळी सुरू झाल्यापासून होते. त्यामुळे या सगळ्याला सुरुवात पाळी सुरू झाल्यापासून करणं आवश्यक आहे. पाळीमधली अनियमितता असेल, त्या मुलीच्या मधली पोटामध्ये खूप प्रमाणामध्ये दुखत असेल, त्या कालावधीमध्ये अनेक मुलींना डोकं दुखतं, अंग दुखतं, कंबर दुखते, पोट दुखतं. अनेक मुलींना हल्ली पीसीओडीचे विकार चढलेले आहेत, खूप कॉमन आहे पीसीओडी. तर या कालावधीमध्ये या मुलींनी जो काही पोषक आहार, विश्रांती वगैरे वगैरे सगळं घेणं आवश्यक आहे. त्या संबंधी आयुर्वेद काहीतरी सांगतो खूप बारकाव्याने. त्या पाळीच्या काळात स्त्रीचं आचरण कसं असावं, तिने विश्रांती कशी घ्यावी, तिने आहार काय घ्यावा, कोणत्या कोणत्या डूज आणि डोन्ट्स, काय करावं आणि काय करू नये, हे सगळं पाळावं. हे सगळं त्या मुलीच्या आईने पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे. तर ती त्या मुलीकडनं ते सगळं करून घेऊ शकेल. नाहीतर आपण जाहिराती बघतच असतो, हे अमुक अमुक वापरा की तुम्ही कबड्डी पण खेळायला जाऊ शकता, शिडीवर पण करू शकता, मॅचला पण जाऊ शकता. अरे काय नाही, तुम्ही त्या सर्व गोष्टी वापरणं आवश्यक आहे स्वच्छतेचा आवश्यक भाग म्हणून. पण म्हणून कबड्डी खेळायला जायचं नाहीये. स्वस्थपणे घरात बसा, आराम करा, विश्रांती घ्या, सोळं पाळा असं माझं बिलकुल म्हणणं नाही एक डॉक्टर म्हणून. ते तुमच्या धार्मिक पद्धतीने, कुटुंबातल्या रीतिरिवाजानुसार तुम्ही पाळा. पण विश्रांती मिळणं हे माझ्या दृष्टीने जास्त महत्व आहे. म्हणजे तेव्हा काही काम करायचं नाही म्हणून अंगण झाडायला पाठवू नका त्या बाईला किंवा त्या मुलीला. आता बेंडी काढायला पाठवतात 3 दिवस, कोरडं अन्न खायचं आणि बेणायला जा, त्या देगाण्याला जा. नाही, अरे काय विश्रांती पाहिजे. तर सुखाने पोट तरी दुखू द्या ना. जे दुखत असेल पोट तरी सुखाने त्या बाईला झोपू दे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना हे जमत नाही, शक्य होत नाही असो. तर या संबंधी खूप बारकाव्याने मी या पुस्तकामध्ये या मुलींच्या पाळीची सुरू होण्यापासून बारकाव्याने मी लिहिलेलं आहे. ते तुम्ही स्त्रियांनी एक एक चौकश करून वाचा. मी यातली एक मराठी आणि इंग्लिश असं पुस्तक तुमच्या महिला मंडळाला भेट पण देणार आहे. म्हणजे ते तुम्ही वाचू शकता. आमच्या काही पेशंटना दिलेलं पण आहे असेल तर ते एकेकीने घेऊन खूप बारकाव्याने वाचा. म्हणजे मी जेव्हा हे पुस्तक लिहिलं ना तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की नुसतं पुस्तक हे लिहून उपयोगाचं नाही, ते आपल्याला शिकवावं लागेल स्त्रियांना. आलं लक्षात? नुसतं पुस्तक लिहिलं म्हणजे संपलं असं नाही, शिकवावं लागेल. तर यातलं मी तुम्हाला एक बारकाव्याने एक हिशोब नंतर सांगणार आहे. मला आठवण करा डॉक्टर, तुम्ही काहीतरी मला हिशोब सांगणार होता. तो हिशोब तुम्हाला प्रत्येकाला ऐकवायचा आहे. पण आधी तुमच्या संबंधी काही अनेक लक्षणं बोलून मग साधारण
पाळी सुरू झाली, लग्न कार्य झालं, मग काही वर्ष 2 वर्षाच्या कालावधीमध्ये दिवस गेले की गरोदरपणे, मग बाळंतपणे, बाळंतपणामध्ये नंतर सुद्धा बाळंतपणानंतर शेतशेगडी आहे, सुटी आहे, विश्रांती आहे, त्यातल्या अनेक गोष्टी स्त्रियांच्या दुर्लक्षित होतात. शेतशेगडी तर अनेक स्त्रियांना आता माहिती नाहीशी झाली, म्हणजे आमच्या आजीच्या वेळेला असं काहीतरी करायचं. आणि हल्ली तर माझं सीझर झालं होतं ना, म्हणून आम्ही शेतशेगडी नाही केली असं म्हणून ते राहतं. अनेक वेळेला वेळ नसतो. अगदी 12व्या 15व्या दिवशी डिलिव्हरीच्या बारसं झालं आणि दुसऱ्या दिवशी बाई कामाला गेलेली आहे, अशी उदाहरणं आम्हाला माहिती आहेत. की म्हणजे कामाला म्हणजे फक्त ऑफिसला नाही, शेतावर लावणी करायला, कष्टाची कामं करायला, म्हणजे पूर्ण महिनाभर सुद्धा स्त्रीला सुट्टी मिळालेली नाही, अशा स्थिती असतात. तर या प्रत्येक ज्या फेज आहेत स्त्रीच्या आयुष्यातल्या टप्पे, पाळी येण्याचा, सुरू होण्याचा काळ, गरोदरपणातला काळ, बाळंतीण झाल्यानंतरच्या विश्रांती, या प्रत्येक ठिकाणी स्त्रीची कुठेतरी तिच्या आरोग्यासंबंधी एक दुर्लक्ष होत असतं. आणि ते स्त्रीला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात जरा वय वाढल्यानंतर अंगात ताकद आणि रग असते ना, तितकं काय होत नाही, सगळं नेटून नेतात, नेटाने काम पुढे ढकलतात. जेव्हा 40, 45, 50 अशी वय यायला लागतात, तेव्हा सुरुवातीला हळूहळू कुरबुर सुरू होते, एकदम नाही जाडतात. एकदम 60ला गुडघे जिजले, मणके जिजले, वाट लागली असं नाही, सावकाश सावकाश होतं. तर या संबंधी हळूहळू मी त्यातली माहिती तुम्हाला एक एक लक्षणासंबंधी देणार आहे. किती वाजले? पहिली आवश्यक गोष्ट, आता वेगळ्या वेगळ्या वयातल्या स्त्रिया आहेत, त्यामुळे काही प्रश्न किंवा काही मुद्दे हे त्यांच्याशी निगडीत असतील असे नाही, तरी तो सोडून द्या, मुद्दा पुढचा घ्या. पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा म्हणजे आता मी जे काही तुमच्यासमोर विषय मांडतोय किंवा हे पुस्तक आहे किंवा जे काही मी चिकित्सा औषध योजना जी करतो, त्यामध्ये ते आपल्याशी काही रिलेटेड आहे का असं त्या स्त्रीनी, प्रत्येक स्त्रीने समजून घ्यायचं. आता मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा, आपली पाळी स्वतःची नियमित येते का? कुणाशी बंद झाली असेल तर बंद झाली का? पहिला प्रश्न. नियमित यायला पाहिजे का नाही, का अनियमित येऊन चालेल? 2 महिने झाले, 4 महिने झाले, मागे पुढे आपली पाळी अनियमित असेल तर आपल्यात काहीतरी बिघाड आहे आणि तो दुरुस्त करायला पाहिजे, हे प्रत्येक स्त्रीला समजतं. त्याच्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. हे मी तुम्हाला सांगतोय. काही वेळेला म्हणजे ह्या प्रत्येक प्रश्नामध्ये एक एक गोष्टी, काही वेळेला गमती, काही वेळेला गंभीर गोष्टी अशा दडलेल्या आहेत. वय वर्ष 45, साधारण स्त्रियांना या कालावधीमध्ये पाळीची अनियमितता होते. 2-2, 3-3 महिने पाळी येतील, त्यामुळे त्या पण निवांत असतात. तर असे या विषयातलं मी काम करत असल्यामुळे पाळीची अनियमितता असणाऱ्या 2-3 महिने मागे पुढे होत असणाऱ्या स्त्रिया माझ्याकडे खूप येत असतात, त्याची माहिती घेण्यासाठी, चिकित्सा घेण्यासाठी. एक स्त्री अशी वय वर्ष 45व्या वर्षी माझ्याकडे आली आणि डॉक्टर म्हणाले आता हे अनियमित आहे, 2-3 महिने पाळी आले नाही, बहुतेक जाणार. ती आमच्या जरा ओळखी पाळखीतली आणि सहजगत्या मी काही बोललो तरी चालेल अशी होती, म्हणून मी सहजगत्या तिला म्हटलं, पहिल्यांदा तपासणी केलेली नाही, काही नाही म्हटलं, आधी एक UPT कर, दिवस गेलेले नाहीत ना बघ, औषध पाळी येण्यासाठी नंतर. तुला पण विचित्र वाटलं, हे काय डॉक्टर सांगताय तुम्ही, म्हणजे गंमत करू नका. आणि खरोखरच त्या बाईची UPT पॉझिटिव्ह आली ऍट द एज ऑफ 45. तिची पाळी पण, तिला काय वाटलं माझी पाळी जाण्याचं काळ आहे, म्हणजे काय होतं असं अनियमित. पण 2-3 महिने झाले होते हो. म्हणजे आणि चांगल्या सुशिक्षित घरामध्ये सुद्धा असं होऊ शकतं म्हणून सांगायचंय. अशिक्षित घरामध्ये असं नाही, चांगल्या घरात, सुशिक्षित घरामध्ये असं होऊ शकतं. जिवंत उदाहरण माझ्या समोर आहे म्हणून सांगतोय. असं म्हणून आपला पहिला प्रश्न स्त्रीने विचारायचा, माझी पाळी व्यवस्थित येते का? किंवा बंद झाली असेल
तर ती योग्य वयामध्ये बंद झाले. का महत्वाचं आहे? माझ्याकडे एक 64 वर्षाची आजीबाई आली. हे प्रश्न 25 आहेत, सगळे प्रश्न संपतील असं नाही, म्हणजे वेळ पुरत नाही, पण एक एक मुद्द्याला स्पर्श करून जाऊ. नंतर 64 वर्ष आली, सांधे सुजलेले, पाय सुजलेले, कंबर दुखते, अंग फुगलेले, सगळं फुगीर. 64 वर्षाच्या बाईला काय काय त्रास असणार ते सगळे होते, MRI, CT स्कॅन वगैरे वगैरे, गुडघे दुखले, मणके दुखले. आणि तिला एक अंगावरची सूज कमी होणारा एक वाताचा काढा दिला आणि काय काय औषधं दिली. आणि मी तेव्हा गिरनारला गेलो होतो, त्यामुळे 8 दिवस मी नाही. आणि 4 दिवसांनी तुझ्या नवऱ्याचा मला फोन आला, डॉक्टर अहो माझ्या बायकोची पाळी सुरू झाली. घाबरला तो. म्हटलं वय काय तिचं? म्हणाला 64 वय. म्हटला म्हणजे तुम्ही काय औषधं वगैरे दिली, ती गरम गरम पडली बहुतेक, म्हणून त्याची पाळी सुरू झाली. म्हटलं हो असू शकतं, आता काय औषध बायकाच नाही म्हणजे. म्हटलं बंद करा आता काय. पण म्हटलं नुसती बंद करा नाही तर जरा ब्लिडिंग वगैरे काय होतंय पाळीचं थांबलं की उद्या परवाला जाऊन एक सोनोग्राफी करा, कुठे काही गाठ नाही ना, कुठे काही फायब्रॉइड नाही ना, असं नीट बघा. चालेल. मग मी गिरनारला गेलो होतो, आलो 4 दिवसांनी. तो पण पेशंट त्या आजीबाईंना घेऊन आले सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन. सोनोग्राफीचा रिपोर्ट चकाचक, फायब्रॉइड नाही, काय नाही, सूज नाही, काय नाही, काय नाही. आणि आजीबाईंना म्हटलं ती औषधं बंद केलीत ना, तरी तुम्हाला त्रास होतोय ती परत करा माझ्याकडे, मी तुम्हाला दुसरी औषधं देतो, एवढं ब्लिडिंग होतं ते. आजी म्हणाले नको, ती औषधं मी चालू ठेवणार आहे. बरं वाटते त्यांनी, सूज कमी झाली, पायावरचं अंगावरचं जडपणा कमी झाला, कंबर दुखायची कमी झाली, मला हलकं वाटतंय छान. अहो ब्लिडिंग होतं ना त्या औषधं. आजी म्हणाले होऊ दे, माझी पाळी वयाच्या 36व्या वर्षी बंद झाली होती. 36व्या वर्षी पाळी बंद झाली होती. सगळं शरीर जडजड, सुरुवातीला तर ब्रेस्ट मध्ये पण जडपणा वाटतो, विविध लक्षणं निर्माण होतात. त्याचं वर्णन मी एक एक करणार आहे. तर यातले सगळे त्रास मी वयाच्या 36व्या वर्षापासून भोगते. 64व्या वर्षी आजीबाई सांगते मला ब्लिडिंग झालं तर बरं वाटते, हलकं वाटतंय मला. कारण 1-2 दिवस 4 दिवस सुद्धा नीट पाळी आली नाही, उशीर झाला तरी बायकांना बेचैन होतं, अंग जड होत असतं, ब्रेस्ट पेन होतं, डोकं दुखतं, मळमळ होते, चिडचिड होते. 36व्या वर्षी ज्या बाईची पाळी बंद झाली, तिला किती त्रास सहन करावा लागत असेल बरं. काय मान्य करून टाकतात, झाला म्हणून. तर चुकीच्या वयात सुद्धा पाळी बंद इतक्या लवकर वयामध्ये होणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. पण डॉक्टरचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, त्या विषयातलं चिंतन करणाऱ्या, त्यातलं बोलणाऱ्या, त्यातली चिकित्सा करणाऱ्या माणसाकडे एक एक गोष्टी बोलल्या पाहिजे. अनेक वेळा संकोचापायी स्त्रिया अनेक काही बोलत नाही, हे पण एक होतं. अजून दुसरा, अंगावर कमी जातं का, हे महत्वाची गोष्ट आहे ना. अनेक वेळा पुरेसा पोषक आहार नसल्यामुळे हिमोग्लोबिन आणि अंगात रक्त सकस नसतं. हे झालं गरीब परिस्थिती आहे, अन्न खाण्याची आबाळ आहे, मान्य करू शकतो हिमोग्लोबिन. अहो खात्या पित्या घरातल्या माणसांच्या, मुलींचं आणि बायकांचं हिमोग्लोबिन कमी आहे, 8 आणि 9. खात्या पित्या घरातलं कुपोषण, हा खात्या पित्या घरचं कुपोषण, हे दोन्ही समाजामध्ये गोष्टी बघायला मिळतात. पुरेसं खायला नाही म्हणून आयर्न नाही, कॅल्शियम नाही, हिमोग्लोबिन नाही, अशी एक स्थिती, म्हणून अंगावर पुरेसं साफ जात नाही. आणि दुसरं एक स्थिती आहे, PCOD आहे, वजन वाढतंय मुलींचं किंवा बायकांचं, जडत्व आलंय आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, खायला प्यायला सगळं भरपूर असून सुद्धा पाळी साफ येत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी चिकित्सा करण्यासाठी आवश्यक आहेत की नाही, तर हे प्रश्न आपण स्वतःला विचारायचे. जो योनी मार्ग आहे, वजायना, आणि याविषयी स्त्रियांनी आपापसात मध्ये सुद्धा नीट मोकळेपणे बोललं पाहिजे की बाबा त्या मार्गाला खूप ओलसरपणा आहे किंवा खाज येते का, किंवा तो मार्ग खूप कोरडा पडलाय का, किंवा तो दुखतोय का. तर या संबंधी आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या घरातल्या स्त्रीला किंवा नवऱ्याकडे नीट बोलून त्यातल्या
कोण स्त्री पुरुष डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन बोलून कुठलं इन्फेक्शन नाही ना, व्हाईट डिस्चार्ज आहे का, इचिंग होत असेल, खाज येत असेल तर फंगल इन्फेक्शन नाही ना, संबंध येण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा नंतर दुखत असणे, इन्फेक्शन होणे, यामध्ये ते या सगळ्या गोष्टी नीट करण्याजोग्या असतात. स्त्रिया संकोचापायी बोलत नाही आणि सहन करत राहतात विविध वयातल्या. आणि म्हणजे यातल्या मी काही केसेस बघितलेल्या आहेत की यातल्या प्रकारच्या त्रासांमुळे अनेक स्त्रियांचे संसारांची वाट लागलेली आहे. कित्येक कुटुंबामधले डिव्होर्स झालेले बघितले. एक हो म्हणते, एक नाही म्हणते, दोघांमध्ये चिडचिड किंवा त्या स्त्रीला त्रास होतोय म्हणून तिला शक्य नाहीये नवऱ्याची चिडचिड, दोन्ही गोष्टी असतात. तर ह्या नवऱ्या बायको मधल्या अनेक चिडचिडीची कारणं, या शरीर संबंध येणे, त्यासाठी योनी मार्गाचं आरोग्य चांगलं नसणे किंवा इथलं अनेक त्यातले भाग असतात. तर ते नीट मार्गदर्शन घेऊन सॉल्व्ह करण्यासारखे असतात. फक्त संकोचापायी स्त्रिया ते बोलत नाही. अंगावरनं पांढरं जाणे, खाज येणे योनी मार्गामध्ये. अनेक स्त्रिया लघवीलाच वेळेवर जात नाही. नोकरी करणाऱ्या स्त्रियांची गोष्ट अशी आहे, शिक्षिका वगैरे असतात ना, 8-8 तास 10-10 तास केवळ टॉयलेट स्वच्छ नाही, तिथे खराब वास येतो, स्वच्छता पाळली जात नाही म्हणून जातच नाही टॉयलेटला लघवीला. मग तेवढी विषद्रव्य टॉक्झिन शरीरात राहतात. अंगावर सूज झालेली असते, पायांना सूज येते त्यांच्या, वारंवार लघवीला इन्फेक्शन होतं, अंगात कणकण असते, ताप राहतो, UTI होतो, डोकं दुखत असतं, बेचैन राहतं. का बरं? त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्यांचं निवारण करून त्या स्त्रियांनी ते बरं राहण्यासाठी प्रयत्न करायला हवाय. मग त्याचे मार्ग निराळे असतात. मी ते सगळ्या व्याख्यानामध्ये सगळं सांगू शकत नाही म्हणून सांगतो. पण या गोष्टी लघवीला होत असलो, मुली अनेक वेळा कंटाळा करतात. मुली अखंड मोबाईल समोर असतो, 4-4 तास ते रील बघत असतात किंवा काय ते सिनेमे आणि युट्यूब, आणि लघवीला जातच नाही. मुलींचं एक कारण UTI होण्याचं मोठं, अखंड स्क्रीन समोर बसलेलं आहे आणि लघवीला टॉयलेटला जायला भानच नाही. बरं तो बोल राहतो ना, इन्फेक्शन होतं असं. आणखीन एक त्यातला प्रकार असतो, योनी मार्गामध्ये स्वच्छता किंवा आरोग्य चांगलं नसल्यामुळे अनेक स्त्रियांना थोडं जरा वय झालं ना की गर्भाशयाला एक ढिलेपणा येतो. 45-50च्या पुढे पाळी गेल्यानंतर जास्त येतो. तो गर्भाशय ढिला झाल्यामुळे थोडंसं शिंकलं, जरा हसलं, खोकला आला की युरिन लिकेज होते. आणि मग ती लिकेज झाली की त्याला खराब वास येतो, कपड्यांना वास येतो. जरा वय झालेल्या स्त्रियांमध्ये जरा ही अडचण जास्त असते. पण जेव्हा असं सगळं काम करणाऱ्या किंवा जरा कमी वय असलेल्या स्त्रीला ही अडचण जर समजा लवकर निर्माण झाली तर तिचा कॉन्फिडन्स गमावतो, वास खराब येत असतो, लिकेज होत असतं. आणि इमॅजिन करा की बँकेमध्ये किंवा कुठेतरी नोकरी करणारी स्त्री आहे आणि वयाच्या 45व्या वर्षी रिटायर होण्याच्या अगोदरच तिला ह्या कंप्लेंटना सामोरं जावं लागतंय, तर तेव्हा तिचा कॉन्फिडन्स गमावतो. चांगलं काम करणारी बाई असते. केवळ यातल्या दुर्गंधी येणे आणि युरिन लिकेज होणे या त्रासापायी तिचं हास्य ती गमावून बसते, तिचा कॉन्फिडन्स गमावून बसते. नोकरी सोडून देणाऱ्या स्त्रिया आम्ही बघितले किंवा नोकरी सोडण्याच्या स्थितीमध्ये आलेल्या स्त्रिया बघितल्या की ज्या फक्त यातल्या छोट्या छोट्या कंप्लेंट दुरुस्त झाले आणि बाई सगळं 8-10 वर्षांचं टेन्युअर नोकरीचं पूर्ण करू शकते. असं सुद्धा घडतं. खूप बारीक कंप्लेंट नीट करणं आणि तिला आरोग्य संपन्न करणं आणि ती जे काही काम करते ते अधिक चांगल्या पद्धतीने कसं करू शकेल याच्यासाठी तिला मदत करून देणं एवढं आवश्यक असतं. अनेक स्त्रियांना नैसर्गिक मार्गाने पाळी बंद होऊन मेनोपॉज झाला अन्याय, सावकाश हार्मोनल चेंजेस होतात. काही स्त्रियांना खूप कमी वयात 35-38 अशा वयात भरपूर ब्लिडिंग अंगावरती झाल्यामुळे, गर्भाशयात गाठी असल्यामुळे हल्ली गर्भाशय काढून टाकण्याचंच एक मोठं फॅड निघालं. फॅड म्हणण्यापेक्षा ब्लिडिंग फार होते, अवकाशात थांबत नाही. काही ॲलोपॅथिक औषधं करून झाले 2-4 महिने, बरं वाटत नाहीये. आयुर्वेद वगैरे काय माहिती असतो असं नाही. त्याच्यामुळे परस्पर गर्भाशय काढून टाकण्याचा कार्यक्रम करतात. आणि गर्भाशय काढून टाकला की मग लवकर मेनोपॉज निर्माण, आणि मेनोपॉज निर्माण झाला की सडन सगळी लक्षणं. काय लक्षणं निर्माण होतात? एकदम अचानक घाम फुटायला लागतो स्त्रियांना,
चिडचिड होते, बेचैन होते, छातीमध्ये दडदड व्हायला लागते, डोकं दुखायला लागतं, घाबरगुंडी उडते, हाडं ढिसूळ होतात, गुडघ्यांची झीज होते, मणके झिजतात, मान दुखायला लागते, अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या स्त्रियांनी आपसामध्ये जे त्रास होतात ते चर्चा करून, एकमेकींमध्ये मैत्रिणींमध्ये बोलून त्यातल्या आवश्यक गोष्टींचं, समस्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी कुठला संकोच न बाळगता करणं आवश्यक आहे. कारण आपलं आरोग्य आहे ना, जितक्या सहजगत्या सर्दी झाली तर डॉक्टरकडे जाऊन सर्दी झाली, सर्दीला औषध द्या, नाकात शेंबूड येतोय, हे सहजगत्या सांगता की नाही? एवढ्या सहजगत्या अंगावरनं पांढरं जातंय, खूप जातंय, मांड्या गळून जात आहेत, कंबर दुखते, हे सांगायला नको का? नाही सांगत स्त्री. म्हणजे आम्हाला अंतर्ज्ञानाने समजून घ्यावं लागतं की हे लक्षण निर्माण झालेलं आहे आणि हे होत आहे का, हे औषध घ्यावं लागेल. म्हणजे आलेली असती पाहिजे ती गुडघे दुखी, मांड्या गळतात म्हणून, डोकं दुखते म्हणून, थंडी वाजून येते सकाळची, म्हणजे आम्हाला अंतर्ज्ञान होईल तेव्हा ते लक्षण दिलं सांग ना तू. हा पेपर म्हणून मी, हा माझा केस पेपरही घेऊन आलेला तुमच्या समोर, मी हा घेऊन आलोय ना, हा माझा केस पेपर घेऊन आलोय का? तर आता आपण सगळेजण या विषयावरती बोलतोय ना, म्हणून सगळं मोकळेपणाने बोलतोय, तुम्ही सगळं ऐकण्यासाठी आलाय, ठीक आहे. पण दवाखान्यामध्ये जेव्हा 1, 2, 3 माणसं बसली असतात ना, तेव्हा तिथे तुम्हाला हे लक्षण निर्माण होतं का, हे लक्षण विचारणे किंवा त्या स्त्रीला ते लक्षण होत असलं तरी हो किंवा नाही असं उत्तर देणे हे अडचणीचं पडतं. म्हणून हा केस पेपर. तर आपल्या पोटऱ्या दुखतायत का, आपले गुडघे दुखतायत का, मांड्या गळून जात आहेत का, टाचा दुखणे खूप महत्वाचं लक्षण आहे या मेनोपॉझल पिरियड मधलं, रजोनिवृत्तीच्या काळातलं. सकाळी उठल्यावरती टाचा नसू झालेली असते, दुखतात खूप, पोटऱ्या दुखतात, टाचा दुखतात. अकारण भीती, चिडचिड, उगाच रडू येणे ही खूप कॉमन लक्षण आहेत. आणि हल्ली ना 40, 45, 50 अशी वय यायला पाहिजे असं नाही, 35, 38 वर्षाची पण स्त्री आमच्याकडे मेनोपॉझची लक्षणं घेऊन येतात. अकारण भीती, चिडचिड आणि रडू येणे. अचानक गरम होतं, अचानक थंडी लागते, छान पंखे चालू आहेत, एसी चालू आहे, थंडीचा काळ आहे, तरी ती स्त्री घामाने डबडबलेली आहे असं लक्षण. अनेक स्त्रियांची झोपच उडून जाते, झोपच येत नाही, रात्री 12, 1, 1, 2, 2 वाजेपर्यंत जागे असतात, येरझाऱ्या घालत असतात, नाही तर मग सकाळी उशिरा झोप लागते आणि मग उशिरापर्यंत झोपून राहतात. वजन वाढतं कोणाचं अचानक, अंगावर सूज येते, मनात अनेक स्त्रियांच्या वाईट विचार येतात. किती विचार येतात त्या सांगत नाही. अनेक स्त्रियांचे काळजीपोटी विचार असतात. उगाच अकारण थकवा जाणवतो. तपासणी केल्या तर हिमोग्लोबिन बघितलं आहे 12, 13, 14, हिमोग्लोबिन चांगलं आहे, व्हिटॅमिन डी चांगलं आहे, वगैरे वगैरे सगळं चांगलं आहे, थायरॉइड नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे, तरी आपल्या पाहिलं थकवा आहे. असे अनेक स्त्री आम्हाला बघायला मिळतात. उगाच काही करण्याची इच्छाच नाही, करवतच नाही असं. अनेक वेळा डिप्रेशन मध्ये गेलेले पण असतात. अनेक स्त्रियांना विसराळूपणा निर्माण होतो. हे सगळं मेनोपॉझल पिरियड मध्ये पाळीच्या अनियमितता आणि मेनोपॉझल पेरिमेनोपॉझल पिरियड मध्ये निर्माण होणारी सगळी लक्षणं सांगतोय. तरी समजून घ्या, सगळ्यांना सगळी लक्षणं असतील असं नाही. विसराळूपणा वाढणाऱ्या अनेक स्त्रिया, विसराळूपणा आपल्याला होतो का? चेहरा काळवंट अनेक स्त्रियांचा. माझा पूर्वीचा रंग असा असा होता, जुने फोटो बघा असे असते आणि आता असे झाले, वर्ण काळवंडला. बरं मी एवढं काही उन्हात काम करत नाही तरी पण काळवंडले असं पण असतं. तर ते काहीतरी व्याधींनी, काही कारणांनी ते नीट करणं आवश्यक असतं. म्हणजे वर्ण नुसता पावडर लावून आणि काही क्रीम लावून नाही, मूळ आरोग्य चांगलं सुधारणं आवश्यक असतं. ते आरोग्य चांगलं झालं तर वर्ण चांगला. छातीत दडदडणं, कुणाला मानदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी, कित्येक लोक या सगळ्या लक्षणांनी ग्रस्त असतात. कुणाचं पोटच साफ होत नाही, गॅसेस डब्बल झालेले असतात, कुणाचे उत्साह राहत नाही. त्याच्यामुळे संबंध आला की योनी मार्गामध्ये दुखायला लागतं. मग नको असं होतं ते सगळं जीवन. वैवाहिक जीवन अनेक स्त्रियांचं बिघडलेलं असतं, स्त्री पुरुषांचं. अनेक स्त्रियांना चक्करच येते. मग ती वर्टींची गोळी घेतली की तात्पुरतं बरं वाटतं, पुन्हा आपली चक्कर सुरू. 2-2, 3-3 वर्ष चक्कर चालू असलेल्या स्त्री आहेत. मग त्या
त्याच्यासाठी काही निराळी कारण आहेत. मग हे वाताने येऊ शकतं, मानेच्या त्रासाने येऊ शकतं, कानाच्या त्रासाने येऊ शकतं. विविध गोष्टी तिथे शोधून नीट करावा. या मेनोपॉझल पिरियडमध्ये चक्कर येण्याचे लक्षण खूप कॉमन असतं. हे चक्कर नसते ब्रेन फॉग म्हणतात त्याला. म्हणजे काम करणारी स्त्री समजा नोकरी करणारी आहे तर तिला पुढे आता काय करायचं, कुठलं रजिस्टर, कुठली फाईल, पुढची स्टेप काय सुचतच नाही. म्हणजे आता फोडणीला आता मोहरी घातली, आता पुढे काय घालू, ब्लँक होते स्त्री. आज पदार्थ काय करायचा एकदा ठरवते, नंतर तिला विसरून जातो याच्यासाठी मटेरियल काय लागतं, इथपासून विसरून झाला होतो. वेळच्या वेळेला काय चहा पावडर संपली तिच्या लक्षात राहत नाही. कितीतरी बारीक गोष्टी विसरून झाल्या होतात. ब्रेन फॉग म्हणतात त्याला. म्हणजे धुकं एक प्रकारचं मेंदूमध्ये असतं निर्माण. कोणाच्या स्तरांमध्ये सूज येते, कोणाला ब्रेस्ट पेन होतं, लघवीला वारंवार जायला लागतं, घाई होते वगैरे. अनेक स्त्रियांना केस गळती सुरू होते. मग त्या असतं काहीतरी कारण निराळं आणि त्या फक्त केसांची चिकित्सा करत असतात. तसं पण नकोय. मूळ आरोग्य सुधारा, केस सुधारतात असं. अशी अनेक लक्षणं आहेत. मी मर्यादित लक्षणं तुमच्या समोर लिहिले, पण अशी 100च्या वर लक्षणं आहेत की जी मेनोपॉज संबंधी निगडीत आहेत. अनेक वेळेला अवेअरनेसच्या अभावाने डॉक्टरांच्या सुद्धा डोक्यामध्ये हे नसतं की हे लक्षण मेनोपॉज मुळे असेल. म्हणजे हा नुसता विषय दुर्लक्षित, सामान्य एकंदर सगळ्या स्त्रियांकडून दुर्लक्षित आहे असं नाही, तर डॉक्टर कडून सुद्धा दुर्लक्षित आहे. जो त्याचं स्वतः मी उदाहरण आहे. म्हणजे लोकांना नको बोलायला, पहिला मी त्याच्यामध्ये होतो, मी त्यात शिरलो म्हणून यातली माहिती मिळायला लागली आणि अभ्यास करायला लागलो, चिंतन करायला लागलो म्हणून कळालं. पण नाही तर मी सुद्धा या विषयाला दुर्लक्षित समजूनच काम करत होतो. अशी डॉक्टरी विश्वामध्ये सुद्धा या संबंधी भरपूर अनास्था आहे. म्हणजे हे लक्षण काय मेनोपॉज मुळे असेल, होईल बरं, सोडून देतो, अरे हे प्रिटेबल आहे, हे बरं करा, त्याला औषध योजना असते असो. तर यातलं किती बडबड करणार, म्हणजे याच्यावर मात कशी करायची, प्रॉब्लेम संबंधी भरपूर सांगितलं, नुसतं रडगाणं गायलं असं नाही ना चालणार. मग याच्यावरती आपल्याला काही करता येऊ शकतं, यावरती पण बोलायला पाहिजे. म्हणून मी आता या अनेक तक्रारींवरती बोलायला थांबतो, कारण त्याला मर्यादा आहे. किती वाजले? हा, ओके. नाही, मला वेळेचं भान ठेवायला लागतं. म्हणजे मी कितीही बडबड करू शकतो. म्हणजे आता रिटायर्ड आहे, पण लेक्चरर, रीडर, प्रोफेसर या सगळ्या माणसांना भरपूर बडबड करायची सवय असते. तुम्ही विद्यापीठवाले लोक आहात, कोणाचे नवरे प्रोफेसर असतील, ते सगळं माहिती आहे तुम्हाला. कोणी स्वतः प्रोफेसर असेल, काय लेक्चरर म्हणून बडबड करणाऱ्या माणसांना एकदा सुरू झालं की थांबत नाही. म्हणून मी जरा काही सारखं आपलं विचारत बसतो किती वाजले. आणि मला माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा वारंवार विचारायची सवय आहे. मी स्वतःकडनं घड्याळ बाळगत नाही. हा हा असो. तर थांबूया आपण. ह्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारीविषयी प्रत्येक एक लक्षणाला घेऊन मी 15-15 मिनिटं 20-20 मिनिटं बोलतो. युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलवर त्याचं मी मार्गदर्शन करत असतो. सगळ्या स्त्रियांनी एकदा तुमचा ग्रुप आहे, त्याच्यावर एकदा मला एक 10 मिनिटं ऍड करा. मी तुम्हाला त्या सगळ्या लिंक आणि सगळं पाठवून ठेवीन. नंतर मला ग्रुपवरून काढून टाका. हा, तर ते युट्यूब चॅनल आणि त्याद्वारे मी खूप एक लक्षणाची माहिती देऊन सगळ्यांना अवेअरनेस, माहिती कशी होईल, शिक्षित कसं करता येईल, हे तळमळीने सगळं सांगत असतो. तर हे तुम्ही ऐकायचं. पुढे काय अडचण? जरा पॉज करा. नाही, मी अगदी एकदा मी सगळ्या लिंक आणि तुम्हाला दिलं ना की तुम्ही खुशाल जाऊ शकता. कारण नंतर मी कायम त्या ग्रुपद्वारे तुमच्या संपर्कामध्ये असणार आहे. ज्यांची वेळ झाली तसं नंतर जाता येईल. त्यामुळे एकेकानी वेळ झाले तसं जायला हरकत नाही. शिल्लक राहिलेल्या स्त्रिया असतील त्याच्यानंतर आपण एक प्रश्न उत्तर असा एक सेशन नंतर निवांत घेऊ. ते खूप बारकाईने एक गोष्ट सांगतो आणि मग आपण थांबू. सगळ्यांनी एक 5 मिनिटं ऐका, मग आपण थांबणार. या प्रत्येक वयातल्या स्त्रीनी, मुलीपासून
काय करायला हवंय ते समजून घ्या. थांबूया. आपल्या शरीराला अत्यंत महत्वाची गोष्ट आपली हॉर्मोन्स बनण्यासाठी, आपलं चांगलं रक्त बनण्यासाठी, पाळीचं सगळं आरोग्य नीट चांगलं राहण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे शांत झोप, सकस आहार, थोडाफार व्यायाम आणि छान तेल तुपानी अभ्यंग. आहारामध्ये तुपाचा समावेश, डोक्यावर छान तेल, तळपायांना तेल, बेंबीमध्ये तेल घालणे, सर्व आपलं शरीर तेलमय असलं पाहिजे. हा सगळा त्रास कोरडेपणामुळे निर्माण होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीराला कोरडेपणा वाढल्यामुळे हे सगळे बिघड होतात आणि हॉर्मोनचं काम आहे शरीराला स्निग्ध ठेवणं. आपल्या शरीरामध्ये ड्रायनेस वाढला, इस्ट्रोजनची लेवल कमी झाली की शरीर कोरडं व्हायला होतं आणि कोरडं झालं की केस कोरडे, हाडं ठिसूळ, त्वचा कोरडी, त्वचेचे विकार वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्याचा अतिशय सोपा मार्ग म्हणजे आपल्या शरीराला छान अभ्यंग करून रिलॅक्स करणे, त्यातनं शरीराला शांत, डोक्याला रिलॅक्स होऊन झोप लागणे. कुणाला कॉन्स्टिपेशन वगैरे होत असेल तर एखादा एनिमा बस्ती घेऊन पोट साफ करून ऑइलिंग करणे. काही वेळेला काही औषधी तुपांचा वापर करून शरीराला पोषण देणे किंवा आहारामध्ये तुपाचा समावेश करून घेणे. आवश्यक त्या काही लक्षणांसाठी आवश्यक पडल्यास काही औषधांची मदत घेणे. आलं लक्षात? आणि या संबंधी मी एक मार्गदर्शन खूप बारकाईने या पुस्तकामध्ये केलेलं आहे. प्रत्येक स्त्रीला माझा आग्रह असेल की हे पुस्तक तुमच्या या परिसरामध्ये कुठेतरी फिरत असेल एक घरामध्ये ते घेऊन अथपासून इथपर्यंत वाचा. आणि फक्त स्वतः पुरेसं वाचू नका, स्वतः वाचा. ज्या स्त्रीचं वय जास्त झालेलं असेल तिने आपल्या मुलीसाठी, वय जास्त असेल त्या स्त्रीनी आपल्या सुनेसाठी, जास्त वय असेल तिने आपल्या बहिणीसाठी. म्हणून वाचा. स्वतःला तो उपयोग होणारच आहे पण दुसऱ्या व्यक्तीसाठी म्हणून वाचा. कारण स्त्रीचा मूळ स्वभाव स्वतःसाठी काही न करता दुसऱ्यासाठी करण्याचा आहे. असं प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार केला की सोपं आहे. यासाठी आयुर्वेदामध्ये छान शिरोधरा, छान अभ्यंग, बस्ती असे मोठे मोठे कार्यक्रम काही काही उपलब्ध असतात. ते आम्ही एक आमच्या पेशंटना विविध तक्रारी आहेत त्या तक्रारी दूर व्हाव्यात याच्यासाठी करतच असतो. पण अंगाला तेल लावणे किंवा शिरोधरा हे काय फक्त पेशंटनी करण्याचे विषय खरं तर फक्त नाही. स्वस्थ असणाऱ्या व्यक्तींनी आपलं आरोग्य चांगलं टिकवून राहावं ज्याच्यासाठी सुद्धा करण्याचं आहे. मग त्यांच्यासाठी पेशंटला जेवढं मोठं मोठं काम करावं लागतं तेवढं करण्याची आवश्यकता असते असं नाही. त्यांना छोटं काम करून सुद्धा भागतं. तर ते छान अंगाला आपल्या तेल लावून शरीर रिलॅक्स होऊन जाईल, छान शिरो अभ्यंग होईल, हेड मसाज होईल, एखादा छोटासा आवश्यक असल्यास बस्ती घेता येईल, सगळ्या अंगाला छान चेअर मध्ये बसून फुल बॉडी मसाज करून मिळेल किंवा पादाभ्यंग आहे, काही ध्यानाच्या प्रक्रिया आहेत. या सगळ्या ज्या अगदी काही त्रास नसलेल्या सुद्धा स्त्रियांनी करण्यात जोग्याच्या आहेत त्या सुद्धा तुम्ही कधीतरी त्या आम्ही खूप त्याला फार पैसे आकारत नाही. त्या गोष्टी अल्पशा दरामध्ये आम्ही ते करून टाकतो. पेशंटसाठी ते मोठ्या प्रमाणात करावं लागतं म्हणून ते मोठं कार्यक्रम असतं. पण आम्ही एक छोटी व्यवस्था आखलेली आहे की त्या कुणीही स्त्रियांनी ते योग करून जाण्यासारखं असतं. छोटा कार्यक्रम. डॉक्टर आम्हाला काहीही होत नाही, बऱ्या तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही नुसत्या साध्या अभ्यंगाला आलो. तर ते एखादा त्याचा अनुभव घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हे करणं किती गरजेचं आहे. जेव्हा त्याचा अनुभव घ्याल तेव्हा कळेल की आपल्या शरीराला त्याची गरज होती. जितक्या वेळ ते कळत नाही. अनेक वेळा भूक लागलेल्या मुलाला नुसती चिडचिड करत असतं, त्याला समजत नाही की आपलं रडतोय कशाने. आईला कळतं बरोबर की याला भूक लागली म्हणून हे मुलं रडतंय, याला खायला घाला म्हणजे गप बसेल. त्या मुलाला कळत नाही याला भूक लागली. तर आमचं काम आहे, आम्हाला कळतं की याला या कारणाने हे होतंय, याला हे करा. मला वाटतं आपण हे रेकॉर्डिंग थांबूया म्हणजे आपला विषय प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात तो चांगला होईल. कारण तुम्हाला आहार विहार दिनचर्या या संबंधी सुद्धा मला काही एकीकडे सांगायचं आहे पण ते औपचारिक दृष्ट्या आवश्यक नाही. व्हिडिओ पॉज करा.